मीरा, दामू. अहो, दामू पाण्याची टाकी साफ करतोय आणि मीराला मीच बाहेर पाठवलंय. पण तुम्हाला ही अशी कामं करणं शोभा देत नाही मालकीणबाई. नाही, मी स्वतःच करत होते. नुसतं बसून काय करणार तू? याचा मी विचारच केला नाही. घरात बसून बसून कंटाळा येत असेल नाही. आणि आता तुला आधीसारखं बागडायला सुद्धा मिळत नाही बाहेर जाऊन बॉयफ्रेंड बरोबर. रुसलाय का ग आशू? तुला त्याला वरचेवर भेटता येत नाही म्हणून रुसलाय? फोन येणार आहे? हो, नाही, हे एवढं घरकाम करताना सुद्धा असा फोन व्यवस्थित जवळ बाळगलायस म्हणून विचारतोय. फोन येणार आहे? येणार आहे? नाही, तुम्हीच सांगितलंय ना मला, मी जेव्हाही फोन करीन तेव्हा तो उचलला पाहिजे म्हणून. अगं मंजिरी, आपण घरातल्या घरात फोन फोन खेळणार आहोत का? ते मी सांगितलं मी बाहेर गेल्यानंतरच. तुम्ही द्या ते इकडे. ते राव. काय तू जर ही कामं करत बसलीस तर मग मला चहा कोण देणार? दामू पाण्याची टाकी साफ करतोय, मीराला तूच बाहेर पाठवलंयस आणि मला आत्ता चहा हवाय. देशील ना मला चहा? हो, आणते. हॅलो, कुठला नंबर आहे हा? काय पीसीओ? सॉरी. अहो, चहा. छान आहे चहा, फक्त थोडंसं प्रेम कमी पडलंय. या एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात दादा. हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. शिवराज, एवढा त्रागा करून घेऊ नकोस तू. रागा करून घेऊ नको तर काय करू दादा? हा, आधी तूच विरोध केला होतास ना मधुराच्या लग्नाला, आणि अचानक कसा निर्णय बदलला? आणि ठीक आहे बदलला, तो मला कळवायचा नाही का? नाही, खरं आहे, पण काय सगळं इतकं अचानक घडलं ना. म्हणजे माझ्या मनामध्ये सुद्धा विचारांची इतकी गर्दी होती की नाही सुचलं मला. खरंच नाही सुचलं नाही मला. आय एम सॉरी, मला माफ कर त्याबद्दल. दादा प्लीज माफी मागू नको. मला पूर्णपणे माहिती आहे की तू जो काही निर्णय घेतलायस तो पूर्ण विचार करूनच घेतलेला आहेस. पण तुझं अजूनही लग्नाला परवानगी देणं नाही कळत आहे मला. निर्णय माझा नव्हता, निर्णय मधुराचा होता. बरं, आता काय? म्हणजे आता पुढे काय करायचं ठरवलंय? आपण काय करणार? तिने निर्णय घेतलाय, ती निभावेल. पण तुझा विश्वास आहे का विहंगरावांवर? प्रेम आंधळ असतं शिवराज. मधुरा माझ्या इच्छेला डावलून जेव्हा गेले ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हिचं विहंगरावांवरती किती विलक्षण प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आणि मग मनामध्ये
आशा सुद्धा उत्पन्न झाली. आशाने एक घर तयार केलं की आपल्या लेकीचे प्रेमच तिचा संसार सुखाचा करेल. आणि मधुरा सुखी व्हावी या पलीकडे आपल्याला तरी आणखीन काय हवे, नाही का? बरोबर आहे दादा. पण मग हाच विचार तू मंजिरी बाबतीत का नाही केलास? मी माझ्या मुलीच्या संसाराबद्दल, तिच्या पतीवर असलेल्या तिच्या जीवापाड प्रेमाबद्दल बोलत होतो. बाकीच्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट नाहीये. हो ठीक आहे, मी कळवते काय करायचं ते. ते बोलायला एवढं लांब जायची काय गरज होती? फार्म हाऊसवरनं फोन होता. पावसामुळे खूप पडझड झाले ना, तर डागडुजी करावी लागणार आहे. हो, पण माधव आहे ना तिकडे, तो घेईल बघून. अगं मावशी, पण आपल्यापैकी कोणीतरी असणं गरजेचं आहे. गौरांग जाईल. जाशील ना रे? गौरांग, बिस्किट पाहिजे? आहे तिकडे, घे. आई काय म्हणतायत ते ऐकलंस का? जाशील ना तू? हो, जाईन. कुठे जाशील? जिकडे आई सांगेल तिकडे. आई, याचं राहू दे. याला जमणार नाही. त्याला माहिती तरी का आपलं फार्म हाऊस नेमकं कुठे आहे? तूच सांग आता काय करूया. प्रिया, तिथे फोन करून सांग की सध्या इथे खूप काम आहे. एकदा गणपती गेले की आम्ही येऊ. ठीक आहे. आम्ही म्हणजे समद्याने जायचं? ते आपण समजे तिथं जाया वरात आहे वय. आम्ही म्हणजे मी आणि प्रिया. माझं झालं, मी येते. अजून एक काम होतं. काय? तो दादा होळकर आठवतं का तुला? का? आपल्या विरोधात पुन्हा डोकं वर काढलं की काय त्यांनी? नाही नाही नाही, त्याची पुन्हा आपल्याकडे बघण्याची सुद्धा हिंमत नाहीये. मग काय प्रॉब्लेम काय? सत्यजित रावांना तो आडवा येतोय. त्यानं बऱ्याच गोष्टींमध्ये सत्यजित रावांना अडकवण्याचा प्रयत्न केलाय. मी बोलतो सत्यजित रावांशी. नाही, नको, तू त्यांना काही विचारू नकोस. कारण त्याने मला याबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. आणि तुला माहिती आहे की सत्यजितराव किती स्वाभिमानी आहेत ते. मला आपल्याच कोल्हापूरच्या काही मित्रांकडून हे समजलं आणि मी सुद्धा टीव्ही वरती पाहिलं, वाचलं. बर, मग सांग ना आता त्या दादा होळकरचं काय करायचं ते. तू सांगशील तसं करूया. त्याच्यावर लक्ष ठेव आणि आपल्या परीने जे काही करता येईल ते करून टाक. ठीक आहे. आत्या, आत्या, आत्या. आज फायनली तो दिवस आलाय. खरंच ग,
ही समधी आई अंब्याचीच कृपा. आज त्यांनी सगळ्यांसमोर, तू ऐकलंस ना, सगळ्यांसमोर त्याच्या मनातलं माझ्यावरचं प्रेम कबूल केलं. खरंच की. झालं ते चांगलंच झालं, पण त्यानं सगळ्यांसमोर थेट कुठं कबूल केलं? अगं आत्या, इनडायरेक्टली का होईना बोलला ना, आणि ज्यांना कळायचंय त्यांना कळलं, बस. खरंच तुझी ना दृष्टच काढायला हवी. आता कुठं सुख तुझ्या पदरात पडलंय, माझी ना नजरच नको लागायला. अजिबात नाही. खूप वाट बघितल्यानंतर हा दिवस बघायला मिळाला मला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, या वेळेला तू सत्यजित संग जाशील ना, त्याला पूर्णपणे आपलंसं कर. कळतंय ना मी काय सांगते ते? तू अजिबात काळजी करू नकोस. पहिली पायरी तर तो चढलाय, आता पुढच्या 10 पायऱ्या त्याला चढायला लावते की नाही ते बघच. तुझ्या मनासारखंच होऊ दे बाई. आणि हे बघ, जे काही करशील ना ते नीट विचार करून कर. ते काय तुम्ही म्हणतात ते आवर कॉन्फिडन्स, तसं करू नगस. ही असंच म्हणता ना तुम्ही? हो, पण आत्या, आपल्याला त्या नेत्राचाही विचार करायला पाहिजे. तिचा विचार करू नकोस, ते बघते मी. तू आता फक्त सत्यजितचा विचार कर, कळलं? आणि हो, या वेळेला ना तू हरतालिकेचा उपास कर. अगं कुमारिकांना चांगला वर मिळावा ना, म्हणून हा उपास करतात. मग मी कशाला करू तो उपास आता? माझा वर तर मला मिळालाय ना. अगं बाई बाई, असं 10 वेळेला म्हणू नकस, तुझीच नजर लागल. आणि बायको म्हणून त्यानं तुला शेजारी बसवलंय का? मग अजून तरी नाही, पण तू बघ, त्याला मला त्याची बायको म्हणून त्याच्या शेजारी बसवावंच लागेल. हरी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा तांबड़े बाबा. सौंदर्य, केवळ सौंदर्य. काय? तांबडे बाबांची शिकवण, मनाचं सौंदर्य, बाबांची शिकवण. खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा. सोचता होगा की नाही? झालं. एक महत्वाची बातमी द्यायला आली आहे. हा, बोला बोला. प्रिया माहितीये का? कोण ते? सत्यजित मुधोळकर बरोबर विहंग भोसलेंच्या लग्नाला आली होती ती प्रिया. हा हा, ती साडीत गुंडाळलेली चवळीची शेंग. तिचं काय? म्हणजे आम्ही तिच्यासाठी स्थळ शोधायचे काय? नाही, तिच्यासाठी स्थळ तिने आधीच शोधलंय. हीच बातमी द्यायला आले होते. अहो दादा, नाराज नंतर व्हा, आधी स्थळाचं नाव तर ऐकून घ्या. बोला बोला. तिने शोधलेल्या स्थळाचं नाव आहे सत्यजित मुधोळकर. सत्यजित मुधोळकर हॅव्हिंग अफेअर आउटसाइड होम, एक्स्ट्रा मटेरियल अफेअर. आता काय काढायचा तो अर्थ काढा तुम्ही याच्यातनं. हाऊ लॉंग? सिन्स व्हेरी लॉंग दादा, लग्नाच्या आधीपासून. तुमच्या मुधोळकरला आम्ही सभ्य माणूस समजत होतो. सभ्य माणूस. चुना लावलेला कावळा निघाला. क्रो क्रो केसाची विकराळ रूपातली हाती विभूतीची वाटी. एवढी चांगली बातमी सांगितली मी तुम्हाला दादा. आता याच्या बदल्यात मला काय? मी हा? आय माय सेल्फ
ऍट युअर सर्व्हिस. मी मोबदल्याबद्दल बोलतीये. त्यासाठीच ऍट युअर सर्व्हिस एनी टाइम. तुम्हाला खुश करणारा पण तुमच्या त्या मुधोळकरला वन्स अगेन तुझी वाटी काजळ बुक्क्याची तुटी चेड कुठा पित्रे कुठा साधी असरा कुठा अग्नि नारायण शपथ गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ शपथ छोक. खरं सत्य एवढं अर्जंट बोलवलं? बस. काही नाही, एक गोष्ट शेअर करायची होती तुझ्याशी. एक डिसिजन घेतलंय सगळ्या कर्जदारांची तोंड बंद करण्यासाठी. डिसिजन कोणता? गावाकडे माझी जमीन आहे, फार्म हाऊस आहे, ते विकतोय. आता सध्या जमीन विकायची म्हणजे पर्याय नाही आता. खूप मेहनतीनं खूप हौशेनं सगळं उभं केलं होतं. कसं आहे मल्हार, आयुष्यभर चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवल्याची काहीतरी किंमत मोजावी लागणारच ना. मोजतोय. बरं, अशी किती पैसे उभे राहणार आहे? कर्जाची रक्कम फिटणार नाही, पण कसं आहे, माझ्या हातात जर एक रकमी अमाऊंट आली तर मी सेटलमेंट करू शकतो. ठीक आहे, आता तूच विचार केलाय म्हटल्यावर काय बोलणार. आता गणपतीनंतर जातोय मी फार्म हाऊसवर, तेव्हाच. बरं ठीक आहे, मी येईन तुझ्या संग. बघू बाकीच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पण पूर्ण कराव्या लागतील. मग ते कागदपत्र, त्याच्यानंतर तो 7/12, त्याच्यानंतर त्याची व्हॅल्युएशन ती करावी लागेल. कधी जायचं? नाही, काही गरज नाही, कारण हे सगळं आहे. शिवाय फार्म हाऊसवर माझं एक वेगळंच काम आहे, ते माझं मलाच करायला लागणार. तू यायची गरज नाही, बघेन मी काय ते. ठीक आहे. प्रिया, अगं लई कामं राहिलीत, आत्ताच करून घे. फिरून ये मिळणार नाही, आधीच सांगून ठेवते. हा, कसली कामं? अगं तू सत्यजित बरोबर जाणार आहेस ना? मग त्याच्या बरोबर जाणार तर नव्या साड्या नगत का? अगं साड्यांची खरेदी करावी लागेल आपल्याला. आत्या, अगं काहीतरीच काय बोलतीयस? काहीतरीच काय? अगं तो मान असतो या मान. हा, आता हा मान दुसऱ्याच कुणाचा हाय, पण आपण काय करणार? ते म्हणतात ना, दैव देत आणि कर्म येत. आई अंबे, अशी ये दुश्मनावर पण येऊ देऊ नकोस ग बाई. मंजिरी, आय एम सॉरी. हे बघ, मला माहितीये तुला खूप वाईट वाटलं असेल, पण सत्यजितने असं सगळ्यांसमोर अचानक, म्हणजे मला काहीच कळलं नाही. आणि तुला तर माहितीये, त्याच्या शब्दापुढे कोणीही काहीही बोलू शकत. तुला हवं तर मी एक काम करते, मी त्याला सांगते की आपण फार्म हाऊसवर नको जाऊया म्हणून. नाहीतर असं करते, त्याला सांगते आपल्यासोबत मंजिरी येईल. अगं नाही प्रिया, ठीक आहे, मला खरंच वाईट नाही वाटलं. आता सत्यजित त्याचा निर्णय बदलणार आहे होय? काय नाही, ही आपलं उगाच आपल्या मनाचं समाधान करून घेते, नाही का ग? अगं प्रिया, खरंच मला वाईट नाही वाटलं. का माहितीये, माझी आई ना मला नेहमी एक गोष्ट सांगायची. एका गावात एक गरीब बाई होती. एकदा तिला ना एक विचित्र आकाराचा दगड मिळाला. तिला वाटलं हा देव असेल असं समजून तिने त्या दगडाला एका झाडाखाली स्थापन केलं. रोज ती तिच्या परीने त्या देवाची सेवा करायची. गावातले लोक तिच्या या श्रद्धेला मूर्खपणा म्हणायचे, नावं ठेवायचे तिला. कोणीच त्या दगडाकडे विशेष लक्ष नाही दिलं. आणि त्या दरम्यान काय झालं, एक व्यापारी व्यापारानिमित्त म्हणून त्या गावात आला.
त्याची संपत्ती काही दरोडेखोरांनी लुटून नेली. खूप प्रयत्न केले पण दरोडेखोर काही सापडले नाही. शेवटी एक अखेरचा प्रयत्न म्हणून त्या व्यापाऱ्याने त्या दगडातल्या देवाकडे साकडं घातलं की माझी संपत्ती जर मला परत मिळाली तर तुझं मी मंदिर बांधीन. आणि काय आश्चर्य, म्हणजे कर्मधर्म संयोगाने दुसऱ्याच दिवशी ते दरोडेखोर सापडले. मग आता असा अनुभव आल्यावर लोकांची त्या देवावर श्रद्धा बसायला लागली. लोक त्याच्याकडे नवस बोलायला लागले, त्याची पूजा करायला लागले, त्याचं मंदिर बांधलं गेलं. पण दुर्दैव असं की त्या गरीब बाईला त्या मंदिरात प्रवेश नाही मिळाला, कारण गावकऱ्यांच्या दृष्टीने ती अस्पृश्य होती. पण त्या बाईला या गोष्टीचं अजिबात दुःख नाही वाटलं. तिच्यासारखी तिची एक मैत्रीण तिला विचारते की काय ग, तू त्या दगडाला देवाचं स्थान दिलंय आणि अशा तुझ्या देवाला या गावकऱ्यांनी तुझ्यापासून दूर नेलंय, हिरावून नेलंय. तुला वाईट नाही वाटत याचं? त्यावर ती बाई म्हणते नाही वाटत, कारण त्या गावकऱ्यांनी जो नेलाय ना तो दगड आहे, पण माझा देव माझ्या मनात आहे. तिच्या हातावर पडलेले घट्टे ती तिच्या मैत्रिणीला दाखवते आणि म्हणते की हे बघ, माझ्या या दगडाच्या देवाला आंघोळ घालताना हाताला घट्टे पडलेत. या घट्ट्यातच देव आहे माझा, यात लपलाय तो माझ्यापासून कधीच कोणीच हिरावून नाही नेऊ शकत. जी कथा त्या बाईची तशीच थोड्याफार फरकाने माझी अगं. सत्यजित माझ्या मनात आहे, त्यांचं प्रेम माझ्या मनात आहे. उद्या त्यांनी जरी ठरवलं ना माझ्या मनातून निघून जायचं, तरी ते त्यांना शक्य नाही. त्यांना माझ्यापासून कोणीच हिरावून नाही नेऊ शकत. म्हणून मला वाईट वगैरे अजिबात नाही वाटलं प्रिया.